जय महाराष्ट्र, नमस्कार। ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायलीला चक्कर आलेली असते तेव्हा अस्मिता म्हणते की सायली तू चल, मी तुझ्या खोलीमध्ये तुला घेऊन जाते, तिथे तू आराम कर। व सायली म्हणते नाही अहो अस्मिता ताई, मी आता बरी आहे। तेवढ्यात प्रिया टोचून बोलते अशी कशी ती आज जाईल? माझ्या बर्थडेच्या दिवशी सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळवून घेतलं, माझ्या आईवर नेहमीप्रमाणे हक्क सांगितला, आता माझी आई माझ्याकडे बघत देखील नाही व माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय मिळतं ग सायली, असं ती ओरडून बोलत असते। तेवढ्यात रविराज म्हणतात तोंड बंद कर तन्वी। व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं सचिन पुन्हा परदेशात जाण्यासाठी निघत असतो। तेव्हा अर्जुन त्याला सोडणार, पण अर्जुनला एक मीटिंग अटेंड करायची असल्यामुळे त्याला सचिनला सोडण्याचं जरा अवघड जात होतं। तेव्हा सचिन म्हणतो अर्जुन इथेच थांबव, मी इथून कॅब करून जाईल। व तिथे सचिनला नेण्यासाठी साक्षी आलेली असते व अर्जुन तिथून निघून जातो व वाटेत त्याला एक फोन येतो व फोनवर कळतं की देशपांडे नसल्या कारणामुळे मीटिंग कॅन्सल होत आहे। व अर्जुन म्हणतो म्हणजे आता मला जिजूला एअरपोर्टवर सोडता येईल। पण इकडे सचिन साक्षी सोबत गाडीमध्ये बसलेला असतो व तेवढ्यात तिथे अर्जुनची गाडी येते। तेव्हा अर्जुनची गाडी बघताच सचिनच्या पायाखालची जमीनच निसटते। आता अर्जुनला सचिन बद्दलचं सत्य कळेल का, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। तर बघत राहा आणि अशाच न्यूज साठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका।